काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज विविध विषयांवर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाच्या दुरावस्थेमुळे टोलवसुली रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनावरून खासदार धनंजय महाडिकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सतेज पाटील यांनी आपल्यावर टीका करून खासदार महाडिकांनी ते लोकांच्या प्रश्नांच्या बाजूनं नाहीत हे सिद्ध केलंय असं सांगत टोलनाका कोण चालवतंय हे सुद्धा लवकरच सिद्ध होईल असं सूचक विधान केलंय. ॲजिटेशन आंदोलन हे सुद्धा या कायद्यात तरतूद केली आहे आणि मग आता लोकांच्या हितासाठी आंदोलन केले की गुन्हे दाखल होणार असं सरकारचं साधारणपणे धोरण दिसतं. त्यांनी माझ्यावर टीका करून ते लोकांच्या बाजूचे नाही आहेत हे सिद्ध केलं आणि सरकारची बाजूचे आहेत, कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूचे आहेत हे त्यांनी सिद्ध केलं. किनी टोल नाका थर्ड पार्टी कुणाला चालवायला देते ती कागद मला मिळतील आता मग कळेल की नेमकं काय आहे त्याच्याकडे. दरम्यान टोलमाफी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गुन्हे दाखलच करायचे होते तर आपल्यावर देखील दाखल करायला हवा होता असं सांगत लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करण्याचं सरकारचं धोरण चुकीचं असल्याचं नमूद केलं. कोल्हापूर आणि सांगलीतील उद्भवलेल्या परिस्थितीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी पूरस्थितीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किमान 1 दिवसाचा दौरा करायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीवेळी 6 दिवस मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात होते. मात्र आपत्तीवेळी सांगली आणि कोल्हापूरकडं त्यांनी पाठ फिरवणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं. 14 दिवस पाणी पातळी कमी होत नसल्यानं याबाबत काय उपाययोजना कराव्या लागतील, भविष्यात पूरस्थितीच्या अनुषंगानं काय नियोजन करावे लागेल याबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती असंही त्यांनी सांगितलं. किमान एक दौरा कोल्हापूर सांगलीचा एका दिवसात त्यांनी येऊन जायला काय हरकत नव्हती. किमान इथल्या लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. काय घडलेलं आहे काय नाही घडलेलं आहे. 14 दिवस झालं पाण्याची पातळी अजून कमी होत नाही. त्याचे फ्युचरिस्टिक प्लॅन काय करता येतील काय सूचना पंचनामे किती झाले त्याचा आढावा घेतला की मला माहीत नाही. सानुग्रह अनुदान आम्ही मागच्या वेळी खासदार शाहू महाराजजी आणि आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो. सानुग्रह अनुदान लवकरात लवकर देण्याच्या संदर्भातली विनंती केली. आज सुद्धा काही लोक म्हणतात स्थलांतर केलं म्हणून आम्हाला पैसे काही ठिकाणी मिळत नाहीत अशाही तक्रारी गावागावातून यायला लागल्या. आणि मला वाटतं आम्ही एक 8 दिवसाचा वेळ या सगळ्या बाबतीत शासनाला आणखीन 8 दिवस देऊ. 15 तारखेनंतर आम्ही निर्णय घेऊ की जर पंचनामे व्यवस्थित झाले नसतील आज शेतकरी जो काही या पुराच्या नुकसानीत झालेला आहे त्या शेतकऱ्याचं संपूर्णपणे पीक कर्ज माफ झालं पाहिजे अशी आमची मागणी. मनोज जरांगे पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्याबद्दल बोलताना आमदार पाटील यांनी राज्य सरकारनं जरांगे पाटील यांना सगळे सोयरे संदर्भात दिलेला शब्द पाळत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं असल्याचं सांगितलं. परंतु सरकारनं यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. सरकारनं नवी मुंबईमध्ये त्यांना काय आश्वासन दिलं ज्याच्यामुळं हा प्रश्न सुटला असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. अधिसूचना काढण्यात आली त्या अधिसूचना 7-7.5 लाख हरकती त्या ठिकाणी आल्या आणि मला वाटतं सरकार यामध्ये ज्यावेळी हा प्रश्न सुटला म्हणून क्रेडिट घ्यायला जावे जातं त्यावेळी आता प्रश्न सोडवायची तयारी सुद्धा सरकारने ठेवली पाहिजे. हुकुमशाही पद्धतीच्या कारभाराला जनता कंटाळल्यामुळं बांगलादेशात उद्रेक झाला असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील 15 लोक बांगलादेशात असून ते सुरक्षित असल्याचं सांगितलं. या लोकांना सुखरूपपणे कोल्हापूरला आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.